शिकणार आहे सर्वनाम. सर्वनाम कशाला म्हणायचं आपण पाहिलेलं आहे. नाम म्हणजे काय, त्याचप्रमाणे आज आपण सर्वनाम कशाला म्हणतात ते पाहूया. सर्वनामाची व्याख्या आहे किंवा सर्वनाम कशाला म्हणतात तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम म्हणतात. सर्वनाम कशाला म्हणतात, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम म्हणतात. म्हणजे नाम न वापरता त्याच्याऐवजी जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम म्हणायचे. त्यामध्ये काही प्रकार आहेत. तर पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि निजवाचक सर्वनाम. म्हणजे ही सर्व सर्वनाम आहेत. त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम आहे मी, आम्ही, आपण, तू, तुम्ही, तो, ती, ते, सर्व. ही पुरुषवाचक सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम आहे हा, ही, हे, तो, ती, त्या. ही दर्शक सर्वनाम आहे. त्याचप्रमाणे प्रश्नार्थक सर्वनाम असतात. कोण प्रश्न विचारल्यावर, का, कोणी, केव्हा, ही पण प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्याचप्रमाणे सामान्य सर्वनाम कोणती आहेत तर काय, काय हे सामान्य सर्वनाम आहे. त्याचप्रमाणे निजवाचक सर्वनाम आहे आपण, स्वतः. आज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत सर्वनाम आणि सर्वनामाची सर्व उदाहरणे आहेत.